दुसरा सेमीफायनल सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. चला पटापट जास्त वेळ खर्च करू नका. मयूर प्रबोध पंचावनचे अतिशय पारदर्शक भूमिका बजावतात. मयूर आणि प्रमोद. चला नितीन गोलंदाज आहे. सुनील कोरपे. नाव काय? सुधीर कोरपे. सुनील कोरपे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. क्षेत्ररक्षण सुंदर सजवलंय, सगळ्यांच्या नजरा वेधआहेत. आता मात्र श्री 11 पाहतोय की आमच्या समोर कोण भिडेल. क्लीन बॉल, एक्स्ट्रा उद्ध्वस्त, मोठा विकेट. मोठी मछली गारद झालेली आहे, जाळ्यामध्ये सापडलेली आहे. नितीनच्या रूपाने माघारी परतला. भोपळा न बोडताच काय निर्णय असेल, काय शॉट सिलेक्शन केलं, सुंदर. तेवढंच भेदक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील कडून. आणि आता फलंदाज आहे नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा सुंदर ढकललेला चेंडू आपण पाहतोय. एकही धाव नाही, निर्धाव चेंडू. अटीतटीचा सामना, रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय आरजी काते साहेब पर्व दुसरे चषक 2024 पर्व दुसरे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. नितेश अकोटाप्याचा चेंडू होता, कमी उंचीचा राहिला, बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. जसा चेंडू पडला थोडा कमी उंचीचा राहिला, कमी गतीचा राहिला. निर्धाव चेंडूचे वारंवार सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही खातं ओपन नाहीये स्वकीय विलन संघाचा. आणि इथे मात्र विकेटचं पतन आणि वारंवार 2 विकेट गमावलेले आहेत. एकही धाव नाहीये, अजून खाता देखील ओपन केलेला नाहीये सौख्य 11 या संघाचा. भयानक परिस्थिती, संकट. मित्रांनो, संकट हे आपल्याला थांबवायला येत नाहीये, संकट आपल्याला क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी हे आपल्याला रोखायला येत नाहीयेत, तर अडचणी आपल्याला सामर्थ्यशाली बनवायसाठी येत असतात. त्यामुळे हे संकट नाहीये, तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी ही वेळ आहे. म्हणून स्वतः आपण कमकुवत व्हायचं नाहीये, मनात हारायचं नाहीये, जिंकायचंय, लढायचंय. मला 8वा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लढायचं सामर्थ्य तुम्हाला मिळू शकेल. सुंदर तितकंच आपल्याला पाहायला मिळते. मेडन ओव्हर होईल का, तिकडे लक्ष वेधलंय. एकही धाव नाहीये, 2 विकेट मात्र प्राप्त केले त्या सुनीलने. शेवटचा खराब चेंडू, अति उत्साह आणि तो चेंडू. 1 धाव मात्र अतिरिक्त धावेने ओपन केली. सुनीलचा एकदम सुंदर षटक हाताळतोय सुनील. मोठा फरका घ्यायचा इथं मात्र जेल होते आणि विकेटचं पतन माघारी व्हावं लागते. सुंदर एकदा मित्रांनो, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा सुनीलसाठी. सुंदर षटक हाताळलं या सुनीलनं. सुंदर आतापर्यंतच्या या पूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट षटक सुनीलचं आहे. सुंदर प्रक्षेपण केले, सुंदर प्रदर्शन केलंय सुनीलद्वारे. अभिनंदन. आणि खूप सारे सुनील असे हे गुणवंत खेळाडू आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे. ते टॅलेंट आज आपल्याला या सुनीलमध्ये पाहायला मिळालं. पाहूया ओमकार गोलंदाजीसाठी आलेला आहे. ओमकार आणि फलंदाज आहे. फलंदाज नाव सांगायचं आहे साहिल आणि संजय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, सन्मानाने खेळलाय. लॉंग ऑफला 1 धाव नक्की मिळेल. एका धावेवरती थांबावं लागतंय. आता डावखुरा फलंदाज मात्र आपण पाहतोय संजय. ओमकार थोडासा बॅटरला सेट होऊ दे, नंतर चेंडू फेका. सेमीफायनल आहे, थोडीशी अटीतटीचा सामना आहे. सज्ज होते ओमकार. अकोटाप्याचा चेंडू होता पण नाहीये, एकही धाव नाहीये. रोखून ठेवलं, थांबवून ठेवलं. कोणताही बॅट बोलत नाही. फुलटॉस चेंडू ढकलून द्यायचा, पॉइंटला दिलाय ढकलून आणि 1 धाव मात्र नक्की मिळेल. आणि 9 देखील चेंडू आपल्याला सांगतात. ओमकारचा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावे धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते ती एकूण 4 धावा. मागे येऊन घ्यायचा पुन्हा एकदा 9
2 धावा एकूण मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 6 धावा. 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय. हॅलो, एक मोबाईल सापडलाय विवोचा. कोणाचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचंय माझ्याकडून. तुझा चला, मोबाईल मालक सापडलेले आहेत. पंकज कदम यांचा तो मोबाईल आहे ना. चला, ठरवून डिसिजन द्यायचा आहे आणि विकेटचे देखील पतन. वारंवार इथे मात्र लगोरच्या आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. मित्रांनो, स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष हे उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. म्हणून या वादळामध्ये, या संकटामध्ये आपण टिकून राहायचं सामर्थ्य आपल्याकडे ठेवायचं आहे. धावफलकावरती धावा आहेत एकूण 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुलटा चेंडू आहे आणि लॉंगॉनला जाताना पाहायला मिळतोय चेंडू. काहीसा स्विंग करताना ओमकारचा आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारचा सातत्याने संमिश्र गोलंदाजी करताना पाहतोय ओमकार. सुंदर रणनीती पाहतोय. षटकाची देखील समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे सौके 11 या संघाच्या. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये ओमकार बदल करतोय, सातत्याने चर्चा करतोय, कारण महत्वपूर्ण सामना आहे, घमासाम आहे, रणयुद्ध आहे, रणसंग्राम आहे, क्रिकेटचं युद्ध आहे. पुन्हा जर आज हारलो तर पुन्हा 1 वर्षाची आपल्याला वाट पाहावी लागणार. हो, सुंदर सुरेख चेंडू, अप्रतिम भेदक मारा करतो विपुल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला विपुल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती विपुल. रुपेश पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. बराच कालावधीनंतर साहिलला देखील स्ट्राईक मिळते. आता स्ट्राईकला आलेला साहिल मात्र मोठे फटके खेळेल का? का मला 11 मध्ये स्थान दिलं गेलं? का मला फलंदाजीला पाठवलं? का मला म्हटलं जातं सौके 11चा हुकमी का? हे साहिलला सिद्ध करावं लागेल. पुढे खेळायचा प्रयत्न, ताकद लावला. इथं मात्र जल्लोष, आनंद व्यक्त करतात. इथे मात्र सौके 11 या संघाच्या दर्शकांमध्ये सन्नाटा आणि मात्र जल्लोष होतोय. तो म्हणजे आरवी 11 फायटर्सच्या संघाच्या दर्शकांमध्ये. सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळते. कोणतीही चूक केली जात नाहीये. पुन्हा एकदा इथे मस्त एष्टीचित लगोरच्या. इथे मात्र नांगी टाकलेली दिसते, ती म्हणजे सौके 11 संघाचे फलंदाज. मित्रांनो, मनात हारू नका. तुम्ही मैदानात हारता, मनात हारू नका, कारण हिंमत हरू नका. हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. पुढे इथे क्लीन बोल्ड, सुंदर विपुल याचा गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय. खतरनाक, खतरों का खिलाडी विपुल पाहायला मिळतोय. धावफलक आहे, धावफलक आपल्या प्रसाद मला सांगतायत 10 दुहेरी अंकामध्ये 10 आणि विकेट आहेत 6. प्रताप 6 विकेटचं पतन. प्रतापला प्रताप करावा लागेल, पराक्रम करावा लागेल. पुढे घ्यायचा प्रयत्न होत आहे. एकदा नक्की मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? इथे मात्र डायरेक्ट हिट. नशीब भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. खरंच नशीब बलवत्तर आहे आणि भगवान बहादरांचा साथ देत असतं आणि हे बहादर आपल्याला पाहायला मिळत आहे आरवी 11 फायटर्स या संघामध्ये. मयूर 1 रन 1 विकेट ना. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, पण मला वाटतं षटक देखील समाप्त झालेलं आहे. शेवटचं षटक असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 10, 11 धावा. 1-1. विवो या कंपनीचा मोबाईल सापडलेला आहे. कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे.
पुढे जायचा प्रयत्न होता, झेल बाद होऊ शकला असता पण नाहीये. हा पुन्हा विकेटचं पतन. क्या बात आहे, काय म्हणावे, नशीब चमकते. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. तुम्हाला इथे संघर्ष करावाच लागेल. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्या जवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर गोष्ट आहे. ध्येय असणं फार गरजेचं आहे. आता मात्र सौके 11 कडे ध्येय कोणतं आहे ते ध्येय आपल्या पावला सन्मानाने खेळून काढलाय. थांबवलंय, थांब मात्र डावखुरा फलंदाज साहिलला. शेवटची जोडी आहे, शेवटचं विकेट. पुढे खेळायचा प्रयत्न, इथे मात्र विकेटचा पातळ. ऑल आउट. दुसरा सामना असेल की संघ ऑल आउट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावपलक सांगतात एकदम सेमीफायनल आपण पाहतोय. आउट झाले. एक मिनिट थांबा. दोन्ही संघाचे 1 मिनिट थांबा. 11 कॉलमच भरले, 11 खेळाडूंमध्ये तुम्ही कुठे खेळाडू येणार. किती झाले प्रसाद? 13 ला नाही. 12 धावा धावपलकातून जोडल्या गेल्या आहेत. 13 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. ओमकार लाँग शॉट मारून चंद्रच नाही. बघा कोणालाही कमी लेखू नका. ओमकार शेवटी क्रिकेट आहे. मी मगाशी म्हटलं, कारण अंधारामध्ये हरवलेला हिरा शोधण्यासाठी 2 रुपयाची मेणबत्ती लागते. म्हणून कोणीही कोणाला कमी लेखायचं नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी जिंकू शकतो, कोणी हरू शकतो. स्पर्धा फार महत्वाची आहे. जिंको कोणी, इथे क्रिकेट जिंकला पाहिजे. यानंतर फायनल होईल, त्वरितच नाणेफेक होईल. तदनंतर श्री 11 या संघाचे सर्व खेळाडू एका ठिकाणी. बघूया पुढील चेंडू आपण पाहतोय कसा टार्गेट सेट केला जाईल, काय रणनीती असू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा गडकिल्ले जिंकले. ते केवळ रणनीती, गणिमिकावा आणि नियोजन यांच्या जोरावरती जिंकलं. आणि हे युद्ध जर तुम्हाला जिंकायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला देखील अशीच रणनीती आणि गणिमिकावा आखावा लागेल. 24 चेंडू 13 धावांची गरज. 24 चेंडू 13 धावांची गरज. अकोटेपाचा चेंडू आता डपटून मारले, बाउन्स केलाय. 1 धाव नक्की मिळेल ओमकारच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये. ढकलून काढलाय डावकुरा फलंदाज उदय आपला उदय करेल का, उदय करेल का सेमीफायनल मध्ये जाकर. इथे मात्र डायरेक्ट हिट होत. इथे मात्र ओमकार माघारी परतावं लागेल. हिट विकेट. मी मगाशीच म्हटलं वैभव की कोणालाही कमी लेखू नका. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय, पण शेवटी क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्गावरती नितीन. अकोटेमध्ये चेंडू झाला होता का पाहायचं, पण नाही. सुंदर सजवलं होतं क्षेत्ररक्षक, पण नाहीये. झेप घेता आली नाहीये. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 3 धावा. नितीजाचं गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. पाहतोय आपण. हो इथं मात्र पाहायचंय, नाही. जगडून ठेवलंय, थांबवलंय, रोखलंय, थांबवलंय. प्रेशर, अंडर प्रेशर कार्य आपल्याला पाहायला मिळतं ही स्पर्धा. मित्रांनो तुम्ही सामर्थ्यशाली आहात, गुणवंत आहात, ताकदवान आहात, तंत्रशुद्ध आहात. तुम्हाला मन मोकळेपणाने खेळावं लागेल. धावफलक आहे थांबलेला 3 धावा. दुसरं षटक होते, प्रगती आता चालू होते. पहिलं षटक समाप्त झालं नितेशाचं. 3 धावा. अकोडा इथे मात्र शरीरयष्टीवरती आदळला चेंडू.
कोणतेही धावणे निर्धाव चेंडूची सांगता समज दारीचा खेळ जीत होते का पंचांचा इशारा पाहिजे पण नाही नॉट आउट सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पाहायचं आहे आपल्याला नशीब बलवत्तर आहे मला वाटतं आरी 11चा हा सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजरेला पेस्ट करतोय हो एक धावा पूर्ण केली जाते कंप्लीट केली जाते नो चेंडूचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो 2 धावा प्राप्त होतील 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत नितेश महाडिक नितेश फागे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्ग वरती डावखुरा फलंदाज उदय अजूनही मैदानात सलामीवीर का मला म्हटलं जातं सलामीवीर दाखवताना इथे मध्ये धावत होते काय पण खराब थ्रो पाहायला मिळते नितेश फागे मधून खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजी होती स्वतःच्याच गोलंदाजीवरती जर तुम्ही अशा चुका कराल ना मगाशी म्हटलं मित्रांनो तुम्ही 1000 चुका करा पण एक चूक 1000 वेळा करू नका इथे मात्र जाते सरक्षी बारेश पार होतो बिग षटकार जंगलातील झाडाच्या जातीला साग म्हणतात आणि सापाच्या जातीला नाग म्हणतात आणि क्रिकेटमधील या उदयला क्रिकेटचा वाघ म्हणतात ढकलून दिले लॉंग आपला एक धाव नक्की मिळाले एका धावेनेच फायनल मध्ये दाखल झालाय तो संघ आहे तो म्हणजे आरव्ही 11 फायटर्स जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी आणि अभिनंदन अतुल कदम कुठे असतील कृपया माईक जवळ संपर्क साधायचा अतुल कदम स्वर्गीय आरजी खाते साहेब चषक 2024 या सामन्यांचं आयोजन करण्यासाठी या कमिटी मेंबरनी बहुमोलाचं सहकार्य केले ते सर्व कमिटी मेंबर आता झालेला सामना सेमीफायनल मध्ये दुसऱ्या सेमीफायनल मध्ये झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामनावीर पुरस्कार पाहूया कोणाच्या नावाला जाते सुनील कोरपे जोरदार टाळ्या वाजवा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतो आरव्ही 11 फायटरच्या संघाचा सुनील कोरपे आणि सुनील कोरपे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन जल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय नितीनजी जाधव सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे